आता आपण पाहूया इंट्राडे ट्रेडिंग कशी करतात. तर मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा बनतो, पण त्यासाठी खूप अनुभव असावा लागतो आणि त्यामध्ये खूप रिस्क आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवात जर करत असाल तर ती इंट्राडे ट्रेडिंगनेच करायला पाहिजे. तर आता हा टाटा मोटर्सचा स्टॉक आहे. तर यामध्ये आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग करायचे. यामध्ये बायवर क्लिक करायचं आणि त्यानंतर इंट्राडेवर क्लिक करायचं. इंट्राडेवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे प्राईस मिळेल. जिथे ज्या प्राईसला आपल्याला खरेदी करायचं आहे ती प्राईस आपण इथे लावू शकतो. समजा मला 590लाच राऊंड फिगर बाय करायचं आहे तर 590च टाकायचं आणि बायवर क्लिक करायचं. तर आता मी तुम्हाला पेपर ट्रेडिंगमध्ये करून दाखवतो, जेणेकरून जर तुम्ही नवीन असाल तर पेपर ट्रेडिंगच ओके आहे. तुम्ही पेपर ट्रेडिंगचं कोणतंही ॲप वापरू शकता. इथे मी टाईप करतो टाटा मोटर्स. टाटा मोटर्सवर आपण क्लिक करूयात. तर इथे किती क्वांटिटी बाय करायची ते इथे आहे. मी 10 क्वांटिटी करतो आहे इंट्राडेसाठी आणि बायवर क्लिक करतो आहे. मला किती रुपयाला बाय करायचं आहे हे सुद्धा आपण इथे आपल्या मनाने प्राईस टाकू शकतो. जेव्हा त्या प्राईसला तो पोहोचेल तेव्हा आपली ऑर्डर एक्झिक्यूट होईल. समजा 591 इकडे वर तुम्हाला चालू किंमत दिसते. 591ला क्लिक बाय करायचं तर मी 591ला ऑर्डर लावली आणि माझी ऑर्डर एक्झिक्यूट झाली आहे. इथे पाहू शकता की आता हा टाटा मोटर्स दिसतोय तुम्हाला इथे ट्रेड होताना. टाटा मोटर्स हा इंट्राडेमध्ये आहे आणि जेव्हा 3:15 वाजतील किंवा 3:20 3:15 जे ब्रोकरचा टायमिंग आहे त्या वेळेला हा आपोआप स्क्वेअर ऑफ होतो, कारण हा आपण इंट्राडेसाठी घेतलेला आहे. आता हा 591ला आपण बाय केला. आता थोडंफार आपण टेक्निकल ॲनालिसिसबद्दल बोलूया. तर मित्रांनो, टेक्निकल ॲनालिसिसमध्ये पाहू शकता तुम्ही का जो आता टॅरिफ लावलेले आहेत अमेरिकेने सर्व देशांवर, त्यामुळे संपूर्ण जगातले मार्केट आता बेरिश आहेत. पण आज आपल्या मार्केटने गॅप अप ओपनिंग दिलेली आहे आणि कालसुद्धा खूप मोठा क्रॅश नव्हता. बरेच जण तुम्हाला सांगतील का ब्लॅक मंडे होता किंवा अनेक न्यूज तुम्ही ऐकल्या असतील, पण हा खूप मोठा क्रॅश नव्हता. 3% म्हणजे काहीच नाही आहे त्या मानाने. आणि आज गॅप अप ओपनिंग झालेली आहे मार्केटची. त्यात टाटा मोटर्सची सुद्धा गॅप अप ओपनिंग आहे. आता आपण 591ला बाय का केला? एक थोडं सिंपल साधं लॉजिक होतं, ते म्हणजे इथला सपोर्ट. इथला सपोर्ट 590चा हा जर त्यानं ब्रेक केला आणि खाली आला तर नक्कीच खूप मोठा डाऊन ट्रेंड म्हणण्यापेक्षा एक थोडी 10 ते 12 रुपयांची खाली आपण रेड कॅन्डल आपल्याला बनताना दिसू शकते. पण एवढ्या लवकर हा जो सपोर्ट आहे तो ब्रेक करणार नाही. तर आता वेट करूया किंवा आपण यामधून एक्झिट सुद्धा घेऊ शकतो. इथे पाहू शकता तुम्ही आपली एंट्री झालेली आहे 591ला आणि 591.20 सध्या प्राईस चालू आहे. तर आपण एक्झिट करूयात. हे आहे पेपर ट्रेडिंगचे ॲप आहे. मी कोणतंही प्रमोशन करत नाही किंवा हा प्रमोशनल व्हिडिओ नाही. तुम्ही कोणतंही ॲप तुमच्या मनाने वापरू शकता. एक्झिटवर क्लिक करू शकता डायरेक्ट किंवा मॉडिफाय करू शकता. तुम्ही टार्गेट लावू शकता. समजा मला 592ला विकायचं आहे, अपडेट करू शकता. जेव्हा हा 592ला जाईन, आता ही आपण ऑर्डर लावलेली होती आणि ही ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. आता परफॉर्मन्समध्ये तुम्हाला दिसेल का ही आपण आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. यामध्ये जर आपण याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला डिटेल्स पाहायला मिळतील. इथे पाहू शकता बाय किती वाजता केला, सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 3 मिनिटांचा हा ट्रेड होता. 9:40 आपण घेतला आणि 9:43 यातून एक्झिट झालो.
तर आपलं प्रॉफिट हे 0.12% दाखवते. पण या पेपर ट्रेडिंग असल्यामुळे यामध्ये पूर्ण कॅपिटल वापरलं जातं, यामध्ये मार्जिन मिळत नाही. जेव्हा आपण रिअल ट्रेडिंग करतो तेव्हा आपल्याला 5x मार्जिन मिळते. म्हणजे आता जर हा शेअर्स आहे 600 रुपयाचा समजा, तर आपल्याला फक्त तो 120 रुपयांमध्ये इंट्राडे ट्रेडिंगसाठी मिळतो. आणि स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा एक MTF म्हणून ऑप्शन, MTF नाही, आपण स्विंग ट्रेडिंगसाठी आपण सुद्धा एक मार्जिन मिळवू शकतो, त्याला चार्जेस सुद्धा लागतात. पण इंट्राडेसाठी आपल्याला 5x मार्जिन मिळते विदाउट एनी चार्जेस. ओके, म्हणजे जे ट्रेडचे चार्जेस आहेत ते तर लागतच असतात. आता इथे पाहू शकता तुम्ही, आपण टाटा मोटर्स हा घेतला, टार्गेट अचीव झालं आहे म्हणते, कारण की आपण टार्गेट लावलं होतं 591ला. आपण क्वांटिटी 591 क्वांटिटी झाल्या होत्या मित्रांनो. 591 क्वांटिटी होत्या. तर इथे पाहू शकता 591ला एंट्री केली आणि 592ला आपण एक्झिट केली. म्हणजे आपलं प्रॉफिट हे 591 आहे. पण जे चार्जेस लागलेले आहेत, इथे पाहू शकता 170 रुपये आहेत. मग नेट प्रॉफिट आहे आपलं 420 रुपये. अशा प्रकारे इंट्राडे हे पेपर ट्रेडिंगमध्ये करून आपण चांगला अनुभव येईपर्यंत पेपर ट्रेडिंगच करावी, कारण की आपण कष्टाने कमवलेला पैसा हा मार्केटमध्ये घालवायचा नाही आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर तुमचे काही शेअर मार्केटबद्दलचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. प्रत्येकाला कमेंटचं उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिका आणि कमवा.